नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या लेक्चर मध्ये बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो क्वेश्चन 2 आहे त्यामधला एक्झाम्पल 7। पहिले काय करू, प्रॉपरली लिहून घेऊ, नंतर एक्सप्लेन करू। हे थोडं वेगळ्या पद्धतीने आहे बघा। पहिले काय आहे, 99x प्लस 101y इक्वल टू 499। याला इक्वेशन 1 असं नाव देऊ। नंतर काय आहे, 101x प्लस 99y इक्वल टू 501 आणि याला इक्वेशन 2 असं नाव देऊ। आता बघा, यामध्ये कसं आहे, वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे। हे बघा, x चा जर कोएफिशियंट y म्हणजे a चे कोएफिशियंट त्याला, त्याचा कोएफिशियंट याला असं झालं ते सॉल्व्ह करायचं आहे ASA रूलनी। आता बघा, x चा कोएफिशियंट इथं आहे y ला आणि y चा आहे इकडं x ला, म्हणजे a चा कोएफिशियंट त्याला, त्याचा कोएफिशियंट याला क्रॉस झालंय, ते सॉल्व्ह करायचं आहे ASA पद्धतीने। ASA म्हणजे काय, पहिले एकदा ह्या दोघांची एकदा ऍडिशन करायची, नंतर ह्या दोघांची एकदा सबट्रॅक्शन करायची आणि नंतर या दोघांचं जे उत्तर येणार आहे त्याचे एकदा ऍडिशन करायची। तुम्हाला x y सगळं भेटून जाईल। ओके, चला बघूया। फर्स्ट स्टेप काय, ऍडिशन करू या दोघांची। लिहा ऍड इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 आता हे इक्वेशन 1 आणि 2 ऍड करा। इक्वेशन 1 काय आहे, 99x प्लस 101y इक्वल टू किती, 499। ऍडिशन करायची आपल्याला। तर दुसरं काय, आता सेकंड इक्वेशन काय, 101 आहे, 101x प्लस 99y इक्वल टू 501। ऍडिशन करायची, किती येणार इथं, 200x प्लस हे किती येणार 200y, इथे किती येणार 1000। ओके, आता बघा आलं। याला सिंप्लिफाय करू, सिंपली लिहू आपण, डिवाइड बोथ साइड बाय 200 म्हणजे 200 नी दोन्ही साइडला डिवाइड करून घेऊ। इथं आहे बघा, 200 डिवाइड बाय 200 इंटू x प्लस 200 डिवाइड बाय 200 इंटू y इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200। आता हे दोन, हे शून्य कटले, बेवंचे 10। ओके, इथे किती आला, 200 कॅन्सल झाला, हा 200 काय सिंप्लिफाईड आन्सर काय आलं आपलं, इक्वेशन x प्लस y इक्वल टू किती 5। हे आलं आपलं सिंप्लिफाईड, हे इक्वेशन 3। ओके, तुम्हाला इक्वेशन 3 आता काय करायचंय, सेकंड ए झाला आपला, ए झाला, यस काय सबट्रॅक्ट करायचं, ह्या दोघांना सबट्रॅक्ट करायचं। इथं लिहा काय, आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 म्हणजे 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करू आपण, कारण की मोठी संख्या 501 आहे, 501 मधून 49 सिंपली जातं। तर इक्वेशन 2 काय, 101x प्लस 99y इक्वल टू 501। सेकंड काय आपलं, फर्स्ट इक्वेशन काय, आता 99x प्लस किती येणार 101y इक्वल टू 499। आता सबट्रॅक्ट करताय बघा, सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात, इथं मायनस 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 प्लस आहे, सगळं मायनस होणार। 101 मायनस 99 किती येणार 2x, 99 मायनस 101 किती येणार -2, मोठ्या संख्येची साइन द्यावं लागेल। ओके, y आता 501 मधून 499 2 किती। ओके, आता काय करायचं, सगळीकडे 2 आहे बघा,
डिवाइड, याला पण सिम्प्लिफाय करू, डिवाइड बोथ साइड बाय 2, म्हणजे 2 ने डिवाइड करू सगळ्याला. आता हे 2/2x मायनस 2/2y इक्वल टू 2/2. ओके, आता हे 2 कॅन्सल झाला, हा पण कॅन्सल झाला, किती 1, म्हणजे कॅन्सल म्हणजे 1 असते इथं. x मायनस वाय इक्वल टू 1, हे याचं आन्सर भेटलं आपल्याला. याला इक्वेशन 4 असं नाव दे. इक्वेशन 3 आलं इक्वेशन 4, म्हणजे x प्लस वाय आणि x मायनस वाय. एक्झाम मध्ये कधी काय काय विचारतात, पूर्ण तुम्हाला सगळं विचारत नाही, कधी एवढंच विचारतात, कधी एवढंच विचारतात. मग जर लाईट टफ असला तर सगळं एक्स आणि वाय ची विचारतात, पण आतापर्यंत शक्यतो आलेलं नाही. ओके, आता काय करायचंय, परत एक्स आणि वाय हे इक्वेशन 3 आणि 4 भेटलं. आता यस झाला तर ऍड, या दोघांना ऍड करायचं, हे आणि हे. तर काय ऍड, काय लिहा, ऍड इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 काय आपलं, इक्वेशन 3 किती आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 5. एक्स प्लस वाय इक्वल टू 5, हे इक्वेशन 3 ऍड करायचंय. इक्वेशन 4 काय, एक्स मायनस वाय इक्वल टू 3, सॉरी एक्स मायनस वाय इक्वल टू 1, एक्स मायनस वाय इक्वल टू 1. ऍडिशन करायची आहे बघा, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. एक्स प्लस एक्स किती होणार, 2x इक्वल टू 5 प्लस 1 किती येणार 6, आणि x आता 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे केल्यावर काय होणार, डिवाइड मध्ये. सो 6 डिवाइड बाय 2 किती येणार, बेत्रिक 6. सो लिहा x इक्वल टू 3. आता x भेटला, x आपल्याला भेटला 3. आता काय करू आपण, पुट x इन इक्वेशन 3. x इथं टाका किंवा दोन्हीपैकी इक्वेशन 3 आणि 4 दोन्हीपैकी कोणत्या मध्ये टाकला तरी जमतं. जर कधी आपण हे इक्वेशन 3 मध्ये टाकलं तर पुट x इन इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 काय आपलं, x प्लस 5, x प्लस y इक्वल टू 5, x किती भेटला आपल्याला 3 प्लस y इक्वल टू 5. आता y इक्वल टू 3 इकडे प्लस मध्ये, इकडे गेल्यावर काय होणार मायनस मध्ये, 5 मायनस 3. सो y किती आला, 5 मायनस 3 2. आपल्याला x भेटला, y भेटला. चालं, आता हे सोल्युशन लिहा, एक्स वाय इक्वल टू किती किती आला, तर मी काय करतो, इथं लिहितो टॉपला x, इथं लक्ष द्या, एक्स वाय इक्वल टू एक्स किती आपला 3 आणि y किती आला 2. ओके, भेटले आपल्याला, x च्या समोर x, y च्या समोर y. हे आपण याच्यामध्ये इक्वेशन मध्ये टाकायचं, चेक करायचं. ती सेम पद्धत आहे, x आणि y ची व्हॅल्यू चेक करायची. बाकी सगळी प्लेलिस्ट मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा. एक्झाम मध्ये सगळ्याच लेंथी क्वेश्चन येत नाही, पार्ट वाईज येतो. कधी x प्लस वाय ची व्हॅल्यू विचारतात, कधी x मायनस वाय ची व्हॅल्यू विचारतात, आणि कधी x वाय ची व्हॅल्यू विचारतात. एकदम डिफिकल्ट असलं तर. बाकी काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनल